आपण आपलं सोयाबीन किंवा इतर शेतीमाल बाजारात विक्रीसाठी नेल्यानंतर हा माल आपल्या गाडीतून उतरवणं, त्याचं मोजमाप करणं आणि आपला बारदाना रिकामा करून आपल्या गाडीत आणून टाकणं ही काम हमाल करत असतात। हमालांच्या या कामासाठी म्हणजे त्यांनी केलेल्या कामासाठी आपल्याकडे हमाली दिली जाते। पण देशातील सोयाबीनसाठी महत्त्वाच्या लातूर बाजार समितीत हमालांना याच कामासाठी हमाली तर दिलीच जाते, पण त्यासोबतच पायलीसुद्धा दिली जाते। तुम्ही बरोबर ऐकलंय, पायली। या पायलीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 10 क्विंटल सोयाबीन मागं तब्बल 4 ते 5 किलोचा फटका बसतो। तो कसा आणि पायली ही नेमकी काय भानगड आहे आणि या पायलीच्या माध्यमातून लातूर बाजार समिती शेतकऱ्यांची लूट कशी होते हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अनिल जाधव, तुम्ही बघताय ॲग्रोवन। लातूरच्या बाजारलीला या व्हिडिओ सिरीजमधून आपण काल पोटली व्यवहाराविषयी माहिती पाहिली होती। आता आपण पायलीविषयी माहिती घेणार आहोत। लातूर बाजार समितीत पायली ही प्रथा सुरू आहे। समजा एखाद्या शेतकऱ्यानं लातूर बाजार समितीत सोयाबीन विक्रीला नेलं तर शेतकऱ्याचं सोयाबीन 10 क्विंटल सोयाबीन मागं 4 ते 5 किलोची कपात केली जाते। आता आपण जर समजा सरासरी सोयाबीनला 5,000चा जरी भाव पकडला तर 10 क्विंटल मागं किमान 200 ते 250 रुपयाचा फटका बसत असतो। क्विंटलचा विचार केला तर 20 ते 25 रुपये। आता ही पायली नेमकी काय भानगड आहे हे तर समजलं, पण ही पायली का कापली जाते तर हमालांचं काम करतात म्हणून। आता आपण सगळंच दर हंगामामध्ये सोयाबीन विक्रीसाठी बाजारात नेत असतो। आता सगळेजण की आपण लातूर बाजारात नेत नाही, आपण आपल्या जवळच्या बाजारात विकत असतो। आपण एकदा बाजारात सोयाबीन नेलं की आपल्या गाडीतून सोयाबीन खाली उतरवणं, त्याचं मोजमाप करणं, आपले बारदाने रिकामे करणं म्हणजे आपल्या बारदाण्यातला माल व्यापाऱ्यांच्या बारदाण्यात ओतणं, आपल्या बारदाण्याचे गठ्ठे करून आपल्या गाडीत आणून टाकणं अशी कामं हमालं करत असतात। या हमालासाठी आपण हमालांना हमाली देत असतो। आपण देत असतो म्हणजे आपल्या बिलातून ते कपात केले जातात। मग आपला समज असा होत असेल की लातूर बाजार समितीत हमालांना या कामासाठी हमाली दिली जात नसावी, त्यामुळे पायली दिली जाते, पण असं नाही आहे। लातूर बाजार समितीत हमालांना कामासाठी हमालीसुद्धा दिली जाते आणि पायलीसुद्धा दिली जाते। जसं आपल्या बाजार समितीत हमालीचा दर ठरवलेला आहे तसं लातूर बाजार समितीतसुद्धा हमालीचा दर ठरवला गेला आहे। लातूर बाजारात क्विंटल मागं 10 रुपये हमाली आहे आणि पायलीच्या माध्यमातून सुद्धा 20 ते 25 रुपये कापले जातात। म्हणजेच काय, तर 1 क्विंटल सोयाबीन मागं किमान 30 ते 35 रुपये हमालीच्या कामासाठी शेतकऱ्यांकडून घेतले जातात। बरं, लातूर बाजार समितीत पायलीचा जो काही नियम आहे तो लिखित नाही आहे, म्हणजेच पायली कापली जावी असा कोणताही नियम बाजार समिती कायद्यामध्ये लिहिलेला नाही आहे। पूर्वीच्या काळी हमाल जे काही कामं करायचे त्यासाठी त्यांना पायली दिली जायची, पण त्यावेळी हमाली नसायची, म्हणजे आता जो काही आपण रुपयात त्यांना मोबदला देतो तो नसायचा। काळाच्या ओघामध्ये कायद्यात बदल करून हमालांसाठी त्यांचा अधिकार देण्यात आला, म्हणजे हमालीचा दर ठरवण्यात आला। आता वेगवेगळ्या बाजारांमध्ये हमालीचा दर वेगळा आहे हे काही सांगायला नको। लातूर बाजार समितीमध्ये सुद्धा 10 रुपये क्विंटल मागं दिले जातात, पण पायलीचा नियम बंद झाला नाही। म्हणजे हमालांसाठी हमाली ह्या कायद्याने आली, परंतु पायलीचा अलिखित नियम आजही तंतोतंत पाळला जातोय। 10 रुपये हमाली असताना सुद्धा शेतकऱ्यांकडून अतिरिक्त वसुलीसाठी पायली ही वसूल केली जाते। आता लातूर बाजार समितीत पायली हा मजुरांचा अधिकारच बनला आहे असं शेतकरी सांगतायत। लातूर बाजार समितीत ही पायली का घेतली जाते याविषयी आम्ही बाजार समिती प्रशासनाकडे विचारणा केली आहे। बाजार समिती प्रशासनाचं म्हणणं आहे की पायली किंवा इतर कोणतीही वसुली ही कोणाकडून बळजबरीने केली जात नाही, सगळ्यांच्या संमतीनेच हे व्यवहार चालत असतात। आतापर्यंत या प्रथेविरोधात किंवा या वसुलीविरोधात कुणाची तक्रार आलेली नाही। बाजार समितीमध्ये जे काही व्यवहार पार पडतात किंवा लिलाव होतात त्याला सगळ्यांची संमती असते। थोडक्यात सांगायचं झालं तर बाजार समितीचं म्हणणं आहे की या पायली किंवा पोटली विरोधात शेतकऱ्यांची तक्रार त्यांच्याकडे आलेली नाही आहे। पण जेव्हा आम्ही शेतकऱ्यांशी बोललो त्यावेळी शेतकऱ्यांनी सांगितलं की बाजार समितीमधले पोटली असेल किंवा पायली असेल हे बंद व्हावे यासाठी शेतकरी मागील काही वर्षापासून प्रयत्न करत आहेत आणि तशी मागणीसुद्धा करत आहेत, पण शेतकऱ्यांची ही मागणी आतापर्यंत मान्य झाली नाही असं शेतकरी सांगतायत। काल आपण लातूर बाजार समितीत चाललेला पोटली व्यवहाराबाबत माहिती घेतली होती। पोटली व्यवहार हा व्यापाऱ्यांच्या फायद्याचा आहे। आता आपण जी माहिती पाहिली पायलीविषयी, ही पायली आहे हमालांच्या फायद्याची। मग लातूर बाजार समिती शेतकऱ्यांच्या फायद्याचं काय असा प्रश्न पडतोच। लातूर बाजार समिती सुरू असलेल्या या पायलीविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।